गव्हर्नर जनरलमध्ये पुढचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड वेव्हेल. लॉर्ड वेव्हेल गव्हर्नर जनरल होते 1944 ते 1947. आता हे शेवटचे किंवा शेवटून दुसरे आहेत. आता याच्यानंतर आलेले ते माउंटबॅटन, आणि माउंटबॅटन यांनी काय जास्त काम केलं नाही आहे, जास्त वेळ काम केलेलं नाही. महत्त्वाचं काम केलं आहे पण जास्त वेळ नाही. तर लॉर्ड वेव्हेल हे 1944 ते 1947 अशी या काळात भारताचे गव्हर्नर जनरल होते, आणि यांच्या काळात पण खूप जास्त महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. आणि हा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातला महत्त्वाचा आणि शेवटचा काळ आहे. तर यांच्या काळात झालेल्या घडामोडी, आता यांच्या काळात झालेल्या घडामोडी आपण बघू. लॉर्ड वेव्हेल 1944 ते 1947 यांच्या काळात झालेली एक महत्त्वाची घटना म्हणजे 1944 आलेला राजाजी हा फॉर्म्युला. आता राजाजी कोण आहे तर राजगोपालचारी काँग्रेसचे एक नेते होते, आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामधले जे मतभेद होते ते मिटवण्यासाठी राजाजी यांनी स्वतःचा एक फॉर्म्युला बनवला होता. ज्या फॉर्म्युला म्हणजे एक त्यांनी समझोतासारखं बनवलं होतं, पण त्यावरती पण बरेच वाद झाले. तर राजाजी फॉर्म्युला, श्री राजगोपालचारी यांनी केलेला राजाजी फॉर्म्युला हा. त्याच्यानंतर शिमला कॉन्फरन्स, आता जे 1940ला आलेली ऑगस्ट ऑफर, त्याच्यानंतर 1942 क्रिप्स, त्याच्यानंतर ही आले 1945ला शिमला कॉन्फरन्स किंवा वेव्हेल योजना, आणि त्याच्यानंतर 1946ला कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री परिषद, जेव्हा 3 मंत्री आले होते. क्रिप्स हे एकच मंत्री होता आणि हे 3 मंत्री होते. त्या 3मध्ये हा क्रिप्स पण होताच, पण 3 कॅबिनेट मंत्री ब्रिटनमधून भारतात आले, आणि त्याच कॅबिनेट मिशनच्या शिफारसींवरती बनली आपली संविधान सभा. म्हणजे हा एकदम भारताच्या इतिहासातला शेवटचाच काळ आहे. तर शिमला कॉन्फरन्स ही वेव्हेलच्या काळात झाली, आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध जे सुरू झालं होतं ते पण संपलं. तर ते पण एक महत्त्वाची घटना भारताच्याच नाही, जगाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना वेव्हेलच्या काळात झाली. त्याच्यानंतर 1945-46च्या इंडियन नॅशनल आर्मीच्या ट्रायल्स, त्यामध्ये इंडियन नॅशनल आर्मीच्या अधिकाऱ्यांवरती केस झाली होती ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. तर त्या केसमध्ये पंडित नेहरू हे त्या अधिकाऱ्यांच्या बाजूने, इंडियन नॅशनल आर्मीच्या अधिकाऱ्यांच्या बाजूने पंडित नेहरू हे केस लढले होते. तर ते INA ट्रायल्स म्हणतात त्याला, जी केस झालेली. तर त्या केसमध्ये त्या फेमस केसेस या काळात झाल्या 1945-1946. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, त्रिमंत्री परिषद किंवा ज्याला कॅबिनेट मिशन म्हणतात, हे 3 इंग्लंडचे मंत्री भारतात आले होते. ते 3. तर त्याच्यानंतर पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कृती दिन. आता हे प्रत्यक्ष कृती दिन काय, हा काही चांगली गोष्ट नाही आहे भारताच्या इतिहासामधली. तर यावेळी झालेल्या जातीय दंगे, ज्यामध्ये खूप जास्त कत्तली झाल्या होत्या, आणि ते कत्तली करण्यात मोहम्मद अली जिना यांच्या सांगण्यावरून किंवा मुस्लिम लीगच्या सांगण्यावरून या खूप जास्त कत्तली झाल्या होत्या. तर जातीय दंगे तेव्हा झालेत, बऱ्याच वेळा भारताच्या इतिहासामध्ये जातीय दंगे झालेत, जे हिंदू मुस्लिम किंवा बरेच असे दंगे झालेले आहेत. तर ती काही चांगली गोष्ट नाही आहे. तर प्रत्यक्ष कृती दिन हे 16 ऑगस्ट 1646ला झालेले, जिथं कत्तली केल्या गेल्या. त्याच्यानंतर 1646ला बनलेलं अंतरिम सरकार, आणि भारत स्वतंत्र होण्याच्या एकदम शेवटच्या टप्प्यातच आपण होतो तेव्हा. तर अंतरिम सरकार हे स्थापन झालं होतं. आणि 1946 रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव. आता रॉयल इंडियन नेव्हीच्या उठावामुळं भारताला लवकर स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे जेवढं लवकर मिळायला पाहिजे होतं. कारण जून 1948 ही भारताच्या स्वातंत्र्याची डेडलाईन होती, पण त्याच्या खूप आधीच स्वातंत्र्य दिलं गेलं. तर त्यामध्ये उठाव, रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव ही महत्त्वाची घटना झाली होती. तर या झाल्या लॉर्ड वेव्हेलच्या काळातल्या घडामोडी. आपण पुन्हा एकदा याचं
थोडक्यात रिव्हिजन करू. तर वेवेलच्या काळात झालेली पहिली गोष्ट म्हणजे राजाजी फॉर्म्युला सी राजगोपालचारी यांनी आणलेला मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामधले मतभेद संपवण्यासाठीचा समझोता होता, जो मान्य झाला नाही, पण त्याने तो बनवला होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिमला कॉन्फरन्स. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिमला कॉन्फरन्स किंवा ज्याला वेवेल योजना असं पण म्हणतात. आता ह्या 4 गोष्टी आहेत, ऑगस्ट ऑफर, त्यानंतर क्रिप्स योजना, त्यानंतर शिमला, त्यानंतर कॅबिनेट मिशन. यातली ही तिसरी गोष्ट आहे. ऑगस्ट ऑफर आणि क्रिप्स हे याच्या आधी आले होते. शिमला कॉन्फरन्स हे वेवेलच्या काळात आली. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध संपलं. INAच्या फेमस ट्रायल्स झाल्या, ज्यामध्ये पंडित नेहरू हे केस लढले होते. त्यानंतर त्रिमंत्री परिषद झाली, ज्याला कॅबिनेट मिशन पण म्हणतात. 3 मंत्री आले होते इंग्लंडमधून भारतामध्ये. तर त्या 3 मंत्र्यांनी आणलेली ही कॅबिनेट मिशन याच्याच शिफारसींवरती बनली आपली संविधान सभा, ज्यांनी पुढे संविधान बनवलं आपलं. तर ही त्रिमंत्री परिषद आली होती. त्याच्यानंतर 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन हा पाळला गेला, ज्यामध्ये कत्तली झाल्या, हिंदू मुस्लिम दंगे झाले होते. त्यानंतर 1946ला अंतरिम सरकार स्थापन झालं आणि रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव ही पण एक महत्त्वाची घटना, जो मुंबईमध्ये उठावाची सुरुवात झाली होती. तर रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव, ज्याला रिन म्युटिनी म्हणतात किंवा रिन उठाव म्हणतात, तर ती एक घटना लॉर्ड वेवेलच्या काळात झाली होती. आता लॉर्ड वेवेलचा काळ म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातला शेवटचाच काळ आहे. आणि याच्यानंतर पुढचा गव्हर्नर जनरलला म्हणजे भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, ज्यांच्या काळात भारत पाकिस्तान फाळणी झाली. तर पुढचा गव्हर्नर जनरल आहे शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. आणि आपल्या सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ असेल.